श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला एक विशेष महत्त्व आहे. मग आपण कन्यापूजन कशा पद्धतीने करायचे, तसेच कोणत्या दिवशी करायचे, काय काय साहित्य लागणार आहे, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला एक विशेष महत्त्व आहे. कारण की कुमारिका, कन्या म्हणजे साक्षात देवीच. नवरात्रीत प्रत्येक दिवस हा शुभच मानला जातो. तर आपल्याला नवरात्रीत बघा, अष्टमीला तसेच नवमीला कन्यापूजन करणं सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. पण बघा, आता तुमची जर समजा मासिक पाळीची अडचण येणार असेल, समजा आपली आता कसं प्रत्येकाला आपापल्या वैयक्तिक समस्या माहिती असतात, मग त्यानुसार जर तुम्हाला अष्टमीला आणि नवमीला जर कन्यापूजन करणं शक्य होत नसेल तर अगदी बघा, आपण त्या अगोदर कधीही केलं तरी चालतंय. आपला भाव महत्वाचा, आपली किती श्रद्धा आहे, आपल्या मनामधून किती इच्छा आहे आपली कन्यापूजन करण्याची, हे जास्त महत्वाचं. मग तुम्ही अष्टमीला करा, नवमीला करा किंवा मग त्या अगोदर 5व्या माळीला करा किंवा 4थ्या माळीला करा, काही हरकत नाही. आपण कन्यापूजन करणं हे महत्वाचं आहे. कारण की कन्यापूजन करणं हे म्हणजे साक्षात आपल्या कुलदेवीचाच आपल्याला म्हणजे सेवा सत्कार केल्यासारखं आहे, आपल्या देवीची पूजा केल्यासारखं आहे. म्हणून बघा, आपल्याला आता कन्यापूजन करण्यासाठी आपल्याला ज्या समजा आपल्याला कन्या घरी बोलवायच्या त्या शक्यतो 2 वर्षापासून ते 9 वर्षापर्यंत, आता 10 वर्षाचं म्हणजे नाहीच भेटलं या मधल्या समजा आपल्याला एक मुलगी 2-3 असं, तर मग 10 वर्षाची समजा चुकून आपण बोलवली तर ठीक, पण शक्यतो 9 वर्षाच्या मुलीपर्यंतच आपल्याला कन्या ज्या आहेत त्या बोलवायच्या आहेत. तर बघा, आता आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती वर्षाच्या कन्याचं काय समजा हे ते बघूयात आणि त्यानंतर आपण सविस्तर व्हिडिओ बघणारच आहोत. आता जी 2 वर्षाची कन्या आहे ती कुमारिका असून हिच्या पूजनाने आपल्या जीवनातील दारिद्र्य दूर होतं. 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून आपण तिचे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. 4 वर्षाची कल्याणीची पूजा केल्याने आपल्या घरात कल्याणच होतं आणि 5 वर्षाच्या कन्येला बोलवल्याने रोहिणी रूपाचाच म्हणजे पूजल्याने आपल्या आजारापासून मुक्ती मिळते. 6 वर्षाची कन्या म्हणजे कालिका रूपात असून हिची पूजा केल्याने राजयोग प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते. 8 वर्षाची कन्येचे पूजन म्हणजे शांभवी रूपात आणि आपल्याला या कन्येचे पूजन केल्यास विजय प्राप्ती होते. आणि 9 वर्षाची कन्या दुर्गादेवीचं रूप असून शत्रूंचा नाश करते. आता सुभद्रा रूपात 10 वर्षाची कन्या पूजल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे, कुमारिका घरी आल्यावर त्यांना आपल्याला एक देवीचं रूप मानूनच त्यांचं स्वागत करायचं आहे. कुमारिकाला बोलून, आता तुम्ही म्हणताल कसं आहे बघा, आता शहरामध्ये शक्यतो लवकर आपल्याला कुमारिका मुली भेटत नाहीत. अगदी एक जरी कुमारिका भेटली, आपण तिचं जरी पूजन केलं का तरी कन्यापूजनाची फलप्राप्ती आपल्याला मिळते. बघा, काय करायचं आहे, अगदी छान आपल्याला पाय धुवून घ्यायचे आहेत कन्येचे, त्यावरती स्वास्तिक काढा किंवा हळदी कुंकू लावा, त्यानंतर आसन द्या बसायला. नंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे, मग अगदी कुमारिकेला हळदी कुंकू फूल अक्षदा ओवाळून घ्यायचं आहे. आसन बसायला दिल्यानंतर ह्या सगळ्या आपल्याला पाय धुवून घ्यायचे आणि ओवाळल्यानंतर बघा, आपल्याला कुमारिकेला वस्तू द्यायच्या आहेत काही. मग आता त्या बघा, प्रत्येकीनं आपापल्या म्हणजे आता तो एक वैयक्तिक प्रश्न झाला, कुणी हेच दिलंय कुणी तेच दिलंय असं काही नाही. आता भेटवस्तू तुम्ही तुमच्या मनाने देखील देऊ शकतात. बघा, आता कन्यापूजन आहे म्हटल्यानंतर मुलींच्या प्रिय वस्तू आपण एक रुमाल द्या किंवा पर्स द्या किंवा काही स्टेशनरी साहित्य देऊ शकतात. कंपास बॉक्स, वही, पेन, पेन्सिल, मुलींना बेल्ट आवडतात, रुमाल, तसेच बघा मेहंदीचा कोन, गजरा, एक देवीला पान आवडतं म्हणून एक पान आणायचं आहे आपल्याला. तसेच देवीची चुनरी देखील असायला हवी. अशा पद्धतीने आपण नक्कीच देऊ शकतो. आता आपल्याला बघा, आपण जेव्हा मुलींच्या पायाची पूजा करतो त्यावेळेस ओम कोमार्य नम
या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे, जेणेकरून आपण जी काही पूजा करतो त्याचं फळ आपल्याला निश्चितच 1000 पटीनं प्राप्त होईल बघा. कारण की आपण जेव्हा नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची कृपा मिळविण्यासाठीच कन्यापूजन करतो आणि या विधीमध्ये मुलींना देवीचा म्हणजे साक्षात अवतार मानूनच त्यांची पूजा केली जाते. अगदी आपण जेव्हा कन्यापूजन करत आहोत तेव्हा आपल्याला असं म्हणजे आपण आपल्या घरी नक्की आपली दिवी आईच आली असंच समजायचं आणि आपल्याला कन्याचे पूजन करायचे आहे. आता या दिवशी बघा आपण जो काही स्वयंपाक करू, मग तुम्ही खीर पोळी करा, वरण भात, गोडाचा शिरा किंवा शेवयाची खीर किंवा तांदळाची खीर किंवा मग बघा अगदीच पुरणपोळ्याचा जरी स्वयंपाक केला तरी देखील चालतोय. यामध्ये बघा आता मुलींना आपण ज्या काही भेटवस्तू देणार त्यामध्ये एक फळ अवश्य घ्या. तसेच आता आपण जो काही प्रसाद बनवू, मग तुम्ही घट बसवला असेल तर घटासमोर देखील ठेवायचा आहे, मग घट नसला बसवला तरी देखील चालेल, पण मग आपल्याला आपण हा जो कन्यापूजनाच्या दिवशी स्वयंपाक बनवू तो नैवेद्य आपल्याला आपल्या देवांना देखील दाखवायचा आहे. म्हणजे आपल्या देवघरात देखील आपल्याला एक ताट भरून ठेवायचं आहे तो नैवेद्य आणि त्यानंतर आपल्याला कन्यापूजन म्हणजे आपण ज्या कन्या घरी बोलवल्या आहेत त्यांना देखील आपल्याला हा जो जेवणाचा आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो मग त्यानंतर त्यांना आपल्याला वाढायचा आहे, जेवू घालायचा आहे छान त्यांना. अशा प्रकारे बघा आपल्याला हे जे कन्यापूजन आहे तर ते करायचं आहे. असं काही नाही की ह्यांनी एवढ्या वस्तू दिल्या मग माझ्याकडे नाही आहेत, शक्य होत नाही. हरकत नाही, तुम्हाला वस्तू जरी काही देणं शक्य होत नसेल तर आपल्या घरी आल्यानंतर आपण त्यांना उपाशी तर पाठवणार नाहीत, काहीतरी खाऊ घालणार आहोत ना. तर बघा त्यांचे छान पाय धुवून घ्या, पूजा करा आणि त्यांना आपण जेवण घातलं तरी देखील खूप झालं. आता ह्या वस्तू देण्याचं बघा आता काहींना खरंच शक्य नाही होत की अगदी साधा रुमाल देखील देणं, तर मग नका देऊ मग तुम्हाला. कारण की कन्यापूजन करण्याची तुमची खूप इच्छाशक्ती आहे ना, तुम्ही जीव जरी घातला ना तरी खूप मोठं झालं. अशा प्रकारे बघा अष्टमी किंवा मग नवमीला तुम्ही कोणत्याही दिवशी कन्यापूजन